नमस्कार मित्रांनो, ऑर्गॅझमबद्दल मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता ऑर्गॅझम म्हणजे काय असतं मला वाटतं माझे व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल। कारण की ऑर्गॅझम एक असं आहे, त्याला आपण उच्च बिंदू म्हणतो। ते उच्च बिंदू गाठण्यासाठी जे की आपण आपल्या इंटरकोर्समध्ये आपल्या पार्टनरचे इन्व्हॉल्वमेंट करून घेतो किंवा त्यांना पण ऑर्गॅझम देतो आणि आपल्याला इजॅक्युलेशन झाल्यानंतर जे ऑर्गॅझम मिळतं, जे सुख मिळतं त्यालाच आपण ऑर्गॅझम असं म्हणतो। तर मित्रांनो, ऑर्गॅझम हे खूप कॉमन आहे, पण काही लोकांना, काही पुरुषांना किंवा काही स्त्रियांना मल्टिपल ऑर्गॅझमची सवय पडून जाते आणि ते मल्टिपल ऑर्गॅझम विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मी तुम्हाला चांगलं प्रॉपर एज्युकेट करायचा प्रयत्न करत असतो, काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत असतो। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असतील मित्रांनो, तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मल्टिपल ऑर्गॅझम म्हणजे काय आणि मल्टिपल ऑर्गॅझम मिळवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं असतं याच्याविषयी बोलूया। तर ऑर्गॅझम म्हणजे उच्च बिंदू गाठणं हे आपल्या दोघांचं पण आपल्या इंटरकोर्स माध्यमातून एक आपलं दोघांचं ध्येय असतं। ते खरोखर अचीव झाल्याशिवाय आपल्याला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, पूर्ण आपला जो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे तो संपत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की जर दोघांना जर प्रॉपर ऑर्गॅझम एक दुसऱ्याला मिळालं असेल तरच आपण त्या कृतीतून आपण दोघे समाधानी होतो, आनंदी होतो आणि उत्तेजित होतो। तर मित्रांनो, पण केव्हा केव्हा काही स्त्रियांना आपण मल्टिपल ऑर्गॅझम पण देऊ शकतो। तर कसं देऊ शकतो, तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की ज्याप्रमाणे तुम्ही जेव्हा केव्हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता, तर मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की पहिले जास्तीत जास्त फोरप्ले करून तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझमच्या स्टेजपर्यंत तिला पोहोचून ठेवा। म्हणजे काय करायचं आहे की तुम्हाला किसिंग करा, ब्रेस्ट सकिंग करा किंवा खाली अजून कुठं सकिंग करा किंवा टंगने सकिंग करा किंवा क्लायट्रिस ग्रंथीला टंगने मसाज द्या। तर तुम्ही असं जर केलं तर ती नियर अबाउट ऑर्गॅझमपर्यंत पोहोचून जाते। तर जसं तिला असं जेव्हा ती डिमांड करेल की तुम्ही आता इन्सर्ट कराच, तेव्हाच जर तुम्ही इन्सर्ट केलं की विदिन अ स्पॅन ऑफ 1 मिनिट तिला ऑर्गॅझम मिळू शकतं। पण त्यावेळेला कदाचित तुम्हाला ऑर्गॅझम मिळणार नाही, तुम्हाला अजून पण स्ट्रोकिंग करायचं किंवा अजून तुम्हाला इंटरकोर्स करायचं जर तुम्हाला वाटत असेल तर तेव्हा तिला ऑर्गॅझम मिळून जाईल, त्याला म्हणतो आम्ही फर्स्ट ऑर्गॅझम। आता दुसरं जर मल्टिपल ऑर्गॅझम तिला द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की फर्स्ट ऑर्गॅझम थोडंसं म्हणजे रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे आपण म्हणतो तुला 2 ते 3 मिनटं त्याला द्यावं लागतील। तिची बॉडी, तिचं वजनदार पार्ट याला प्रिपेअर व्हायला तुम्हाला 2 ते 3 मिनटं टाईमपास करावं लागेल। म्हणजे तुम्हाला काही फोर प्ले किंवा काहीतरी वेगळं करणं अत्यंत गरजेचं असतं। तर जेव्हा सेकंड टाईमला तुम्ही जर करत असाल तर मग तुम्ही जर तुमचं इरेक्शन प्रॉपर मेंटेन ठेवलं असेल आणि सेकंड टाईम तुम्ही जर फास्ट स्ट्रोकिंग करत असाल तर त्या फास्ट स्ट्रोकिंगमुळं तिला दुसरं ऑर्गॅझम मिळेल आणि त्याच्यामुळं त्याला मल्टिपल ऑर्गॅझम तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही केव्हा केव्हा स्वतः पण घेऊ शकता। स्वतः घ्यायचं म्हटलं तर कसं आहे की जसं तुम्हाला आता इंटरकोर्स तुम्ही करत आहात आणि तुम्हाला वाटतं की आपलं आता इजॅक्युलेशन होत आहे, तर काहीच नाही, तुम्हाला तुमचं ऑर्गन जे आहे भजातून बाहेर काढायचं आहे, थोडंसं त्याला 1 ते 2 मिनटं बाहेर ठेवायचं आहे, त्याला पूर्व स्टेजमध्ये येऊ द्यायचं आहे, नंतर अजून सुरुवात करायची आहे। असं जर तुम्ही 5-6 वेळा जर केलं तर तुम्हाला वेळ पण खूप भेटेल आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला एक ऑर्गॅझमचं फील येणार आणि तुम्हाला पण मल्टिपल ऑर्गॅझम तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये घेता येते। तर मित्रांनो, हे यंग एजमध्ये खूप लवकर आणि खूप शक्य आहे, कारण की तेव्हा रिफ्रॅक्टरी पिरियड जो असतो त्याचा टायमिंग थोडा कमी असतो आणि जसं जसं वय वाढतं तसं रिफ्रॅक्टरी पिरियड किंवा थकवा ज्याला आपण म्हणतो तो थकवा जास्त येतो, तेव्हा ओल्ड एजमध्ये केव्हा पॉसिबल नसतं। पण यंग एजमध्ये या मल्टिपल ऑर्गॅझमचे जे प्रकार आहे ते तुम्ही एन्जॉय नक्कीच करू शकता। तरी मित्रांनो, अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर नक्कीच तुम्ही चांगले प्रश्न केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। पण जाता एकच तुम्हाला रिक्वेस्ट करतो की कृपा करून फालतूचे कॉमेंट करू नका। जर फालतूचे कॉमेंट करत असाल तर माझ्या व्हिडिओला पण सबस्क्राईब करू नका आणि प्लीज जे लोक जे मला म्हणजे सबस्क्राईब करत आहेत, जे माझे व्हिडिओ बघतायत, जे माझे व्हिडिओमुळे त्यांना नॉलेज मिळतं आहे, कृपा करून त्यांच्यासाठी तुम्ही बाधा बनवू नका। धन्यवाद मित्रांनो।